हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या। नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभेसाठी 19 एप्रिलला मतदान पार पडणार। आज पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला। प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सून येऊन 40 वर्ष झाली तरी परकी मानतात। वरिष्ठांनी परकी म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। माझ्या प्रचाराला कोणी फिरलं नाही, आता सगळा परिवार पायाला भिंगरी लावून प्रचारात फिरतोय। काल परवा प्रतिभा काकी प्रचाराला आल्याचं पाहून मी तर कपाळालाच हात लावला। अजित पवारांचा सुळेंना टोला। राजकारण करताना 2 पाऊल मागे पुढे करावं लागतं। राहुल कुल, विजय शिवतारेंशी मी जुळवून घेतलं, अजित पवारांचं वक्तव्य। संजय राऊतांकडून विशाल पाटलांच्या हक्कलपट्टीची मागणी। बंडखोरी करून मविया विरोधात कोणी काम करत असेल तर बंडखोरी करणाऱ्यांची हक्कलपट्टी करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला। ज्यांनी कोकणात मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल। तर राज ठाकरेंनी खेडेकरांना बैठकीसाठी उद्या बोलवलं। मोहिते जनतेसाठी नव्हे, केवळ कुटुंबासाठी लढतात। मोहितेंना सर्व पदं स्वतःच्या घरात पाहिजे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा धैर्यशील मोहिते पाटलांवर हल्लाबोल। ठाणे लोकसभेतून शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। राणा दाम्पत्याकडून अडसुळांच्या मनधरणीचे प्रयत्न। राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, अभिजित अडसुळांची प्रतिक्रिया। तर राजकारण सोडेन पण राणांचा प्रचार करणार नाही, अभिजित अडसूळ ठाम। सातारा सांगलीत अवकाळी पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस। अवकाळीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। दुबईत अवकाळी पावसाचा धुमाकूळ, एका दिवसात वर्षभरापेक्षा जास्त पाऊस, हजारो गाड्या पाण्याखाली, तर विमानतळावरील विमानही पाण्यात। रामनवमीनिमित्त अयोध्येत रामलल्लांचं सूर्यतिलक। रामलल्लांची अयोध्येत प्रतिष्ठा झाल्यानंतर प्रथमच सूर्यकिरण अभिषेक करण्यात आला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।